नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेला जो प्रश्न आहे तो इयत्ता 7वी स्कॉलरशिप 2026 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न खूप सोपा आहे. काय दिलाय प्रश्न बघा, एका घनाचे एकूण पृष्ठफळ 294 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? किंवा इंग्रजीमध्ये वाचलं तर काय, द सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज 294 स्क्वेअर सेंटीमीटर. व्हॉट इज इट्स व्हॉल्यूम? म्हणजे आपल्याला एका क्यूबचा सरफेस एरिया दिलाय, त्याचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचे. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हॉल्यूम जेव्हा काढावं लागतं तेव्हा आपल्याला क्यूबची साईड लागते. काय लागते? साईड. साईड दिली का आपल्या इथं? नाही दिलेली. आपली साईड शोधावी लागेल. कशी शोधायची? बघा, त्यांनी सरफेस एरिया ऑफ क्यूब दिलंय, घनाचं पृष्ठफळ दिलंय. पृष्ठफळाचा फॉर्म्युला जर आपल्याला येत असेल तर आपण साईड काढू शकतो. कसं बघा, घनाला किती पृष्ठ असतात? 6 पृष्ठ असतात. मग बघा, घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय असतं बघा, सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6l स्क्वेअर. एल म्हणजे काय? त्या घनाची साईड. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्र, सरफेस एरिया किंवा पृष्ठफळ किती दिले? 294 दिले. त्याच्या खाली 294 लिहू. बरोबर 6 ला 6, एल स्क्वेअर ला एल स्क्वेअर. एल स्क्वेअर नाही ना आपल्याकडे. आता 6 इकडे गुणाकारात आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये. इकडे जाऊन काय होणार? ते डिव्हिजन मध्ये जाणार. बघा, 294/6 इज इक्वल टू एल स्क्वेअर. आता बघा, 6 एक 6, 6 चोक 24, उरले किती? 5, 6 9 54. विद्यार्थी मित्रांनो, एल स्क्वेअर बरोबर काय आलं? 49 49. पण आपले एल स्क्वेअर पाहिजे का नाही? आपल्याला काय पाहिजे? एल पाहिजे, साईड पाहिजे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, 49 कुणाचा वर्ग आहे? 49 7 चा वर्ग आहे. म्हणजे एल किती असेल? 7 असेल. आपले एल निघालं 7, बरोबर आहे. पण आपल्याला नुसते एल ची व्हॅल्यू मिळून उपयोग आहे का? नाही. आपल्याला त्याचं व्हॉल्यूम काढायचंय. बघा, क्यूबचं व्हॉल्यूम किंवा घनाचं घनफळ काय असतं? बाजूचा घन क्यूब ऑफ साइड, काय? किंवा साइड क्यूब. मग विद्यार्थी मित्रांनो, 7चा घन, 7चा क्यूब किती असतो? 343, 343. म्हणजे या घनाचं घनफळ किती येईल? 343 घन सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर असणार. धन्यवाद.